चाललंय आता पुण्यात. गणू आलाय, थांबला इथं शोरूम पाशी. बिचारा खूप वेळ झाला वाट बघतो माझी. चाललो आता मित्रांनो, चाललोय आता आम्ही पुण्यामध्ये. गणूचं काहीतरी काम आहे म्हणतोय. आलो होतो इथं पुण्यामध्ये. गणूच्या दिदीच्या लग्नाच्या ना पत्रिका प्रिंट करायच्या होत्या. ते थोडंसं डेमो बघायसाठी आलोय आम्ही. आता जायचं रे, चला. मला वाटते दिदीचं सोडून तुझंच लग्न करावं. किती बघतो रे हर्षद. माझा तर चेहरा कसा झालाय बघ एका डोळीने. ती ओला लावली आता. चाललोय आम्ही. बम बम बम. बघू शकता इथं गणू प्रिंट करणार आहे वाटतं त्याच्या दिदीच्या लग्नाची पत्रिका. हां हीच आहे प्रभा. हो, आम्ही इथं आलो होतो आणि इथं काही झालं नाही. इथं लईच मास पत्रिका वगैरे सांगायला लागले. तर आता चालले दुसरीकडे. काय झालं रे गणू, काय झालं? प्रिंट म्हणून आहे तिथं नाही झालं आमचं काम. आम्ही आता इथं आले. इथं बघतो छापून वगैरे. पिक्चर नहीं डिजाइन नहीं, कार्ड के ऊपर छापने का. तर मित्रांनो, प्रिंट आणि डिझाईन वगैरे बघून झाले आहे आणि पत्रिका वगैरे छापायला टाकली. आता आम्ही आता निघालोय पिरंगुटला. घरी चाललोय आता. मित्रांनो, फर्स्ट टाइम आहे ना चार्जिंग वरती गाडी चालवते. आणि गणूची गाडी एवढी भारी आहे का नाही. ओला कुठली आहे रे? ओला गाडी. एवढा पिकअप खतरनाक आहे का नाही, लय खतरनाक. हे बघा, फर्स्ट टाइम घेतली गाडी आणि गाडी एकदम भारी आहे बरं का. ओला चार्जिंग वरची गाडी आहे. कोण नाही भारी आहे की रे गणू? नाही, बर्थडे सेलिब्रेट वगैरे करताय का ना? मित्रांनो, पुण्यातून आले उन्हातून दगदग करत आणि तिथं बसले 440 कॅफेमध्ये. नाश्ता वगैरे करा म्हणून गणू पण आला आहे आणि गणूचे मित्र पण येणार आहे. त्यांची वाट बघत बसले. तोपर्यंत आम्ही काहीतरी कॉफी वगैरे घेणार आहे पहिला. आणि गणूचे मित्र पण आले. तर ह्या कॅफेत आले, 440 या कॅफेमध्ये आले. आणि आता घेतली आणि कॉफी वगैरे आणि फ्रेंच फ्राय वरून घेतलाय ती. चला या तुम्ही पण पहिला. चल मग जा, मग जावा. तर मित्रांनो, गणूला वगैरे सोडले आणि आता चाललो घरी चाललो. आता चांपला खायला वगैरे जा म्हणतो. मग बाबा काय आणले म्हणून सांगतो. म्हणत असतं बाबा काय खायला काय आणलंय, खायला काय आणलं. कॉफी नाही वाटायला इथंच. भैया कॉफी नाही का बॉटलीतली? कॉफी नहीं है क्या? कितने में ये? ठीक है चलो. तर चांपला घेतला आता इथं खायला घेतले. चांपला भैया कितना होगा मेरा? तर चांपला घेतलाय खायला, आईस्क्रीम वगैरे. चाललोय घरी. असं म्हणतोय बाबा मला खायला आणलं का म्हणतोय. गाडी सर्व्हिसिंग करायला जायचं आहे मला सांगवी फाट्याला. इथून अजून 35 किलोमीटर जायचं आहे. आज खरंच खूप धावपळ होणार आहे. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला चांपची एक्साइटमेंट दाखवतो आईस्क्रीमबद्दल. टाण चांप चांप. चला 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 घरात चला, घरात चला. मग हळू 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 हळू
सांग थँक्यू कोण म्हणणार? चाम जोरात म्हण. बस एकच खायचं आणि एक नंतर खायचं काय? ठेवू का? फ्रीज मध्ये ठेवू का आता? काय खाते? काय खाते? आईस्क्रीम खाते? कुणी आणले आईस्क्रीम? कुणी आणले? हा मम्मी. तुझ्या आईला मम्मीने आणले. परत चाललोय बघा आपल्या कारभारीला सर्व्हिसिंगला न्यायचं आहे, कारण की भरपूर दिवस झाले तिला सर्व्हिसिंग वगैरे केलं नाही, त्यामुळे चाललंय आता सर्व्हिसिंगला. दाखवतो कारभारीने आपल्याला कशी झाली. बघू शकता. तर सकाळी गेलो होतो गणू सोबत, त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या ना पत्रिका प्रिंट करायच्या होत्या, म्हणून आपण शनिवार एवढ्या म्हणजे सकाळी गेलो होतो पुण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवपते आणि मी महाराष्ट्रीयन भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण चालू आहे आता सांगवी फाट्याला. सांगवी फाट्याला ह्यासाठी चाललो आहे की आपली कारभारी म्हणजेच आपली गाडी नाही का, तर ची आज सर्व्हिसिंग करायला चाललो आहे आणि एकटाच चाललो आहे. कारण काय माहिती आहे का, भैया पण नाही आहे, कॉलेजला गेला आणि त्याचं कॉलेज आहे 9 ते 5, त्यामुळे ना त्याला काही येऊ शकत नाही. म्हणून चला आपण एकटंच जाऊ म्हणून एकटंच निघाले आत्ता. तर हाय बरंच लांब आहे, 30-35 किलोमीटर आहे. तर तिथला फिटर नाही का, वकील म्हणून एक भैया आहे नाही का, तो एकदम भारी करतो, त्यामुळे त्याच्या हाताखालच्या गाड्या चांगल्या असतात आणि त्याची सर्व्हिसिंग म्हणजे एकदम बेटर असते. 5-6 महिने काही टेन्शन नसते, म्हणून मी चाललो आता तिकडं. तर चला एकटं आलोय आपण आता वकील भाईच्या इथं. हे बघा इथं यांचं गॅरेज आहे. वकील भाई चाललेत आता ट्रायल मारायला आपल्या गाडीला. तर आपल्या कारभारीला घेतले सर्व्हिसिंगला. आलोय आपण वकील भाईच्या इथं. वकील भाईच्या गाडीमध्ये खोलले ते बघा, इंडिकेटर वगैरे टाकते. सर्व्हिसिंग चालू आहे आता आपल्या गाडीची. तर बघू शकता माझ्या गाडीचा बघा असा झाला, तर लायनरच म्हणतात मला. ब्रेक पॅड बघा कसं झालं, वाट लागली गाडी सगळी. आपल्या गाडीत झाली सर्व्हिसिंग आणि आता चालली वॉशिंगला. ओके केलेत वकील भाई. वकील भाई हाय करा जरा. वकील भाई एवढे भारी फिटर आहेत का नाही, खरंच त्यांच्या हाताखालच्या गाड्याला नंबर 1 होते बरं का. आणि मी आले आत्ताच मुळशीमधून त्यांच्याकडं सांगवी फाट्याला. तर खरंच त्यांच्या म्हणजे भारी फिटर आहेत ती. तर आपण चालले आता बायासोबत वॉशिंगला. आपली गाडी सर्व्हिसिंग वगैरे झाली आहे, तर चालले आपण आता बायासोबत वॉशिंगला. चालल्या गाडीला वॉशिंगला आणली आहे. तर बघू शकताय आपली गाडी वॉशिंग होत आहे, वॉशिंग करत आहे भैया आत्ता. सकाळपासून धुळीत फिरतंय, कोणावर लई घाण झाली होती नाही का. परत मी पण पाणी मारलं आणि आमची कारभारीन पण आंघोळ करते. तर आता स्कीम झाली आहे सगळ्या. सकाळी सनस्क्रीम लावून आलो होतं, पूर्ण चेहरा काळा झाला आहे. दिवसभर फिरतो, दिवसभर. आज दिवसभर पुण्यात आहे, दिवसभर गाडीवरच आहे. आपला भैया आहे ना वॉशिंग सेंटर आला, तो दादा मला पण ब्लॉगमध्ये या, मला पण फेमस करा. मी एवढा काही फेमस नाही, तर आता फॉर्म एवढे मस्ती करायचं का नाही. खरंच खूप भारी वाटलं बरं का वॉशिंग बिशिंग करून. आणि त्यांनी पण म्हणत होते की दादा आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या. अरे एवढं काय असं काय नाही. तर या भैया ती एवढे मस्ती करायचं का नाही, खरंच टाइमपास एवढा झाला का नाही, लय मस्ती करतात बरं का. चाललेत आता फायनल राऊंडला. झालं त्यांचं गाडीचं काम वगैरे झालंय. फायनल राऊंड मारून चेक करतील अजून काय प्रॉब्लेम आहे का काय ते. ओके भैया, चलो थँक्यू. मित्रांनो झालं आहे आपलं गाडीचं काम वगैरे सगळं फायनल वगैरे झाले, गाडी रेडी झाली आहे. आणि वकील भायाला बिग थँक्यू बरं का वकील भाया. तर खूप म्हणजे भारी आहेत वकील भाया, म्हणजे गाडीची सर्व्हिस वगैरे एकदम भारी फिटत आहेत. तर चला थँक्यू. ओके चलो मित्रांनो, असा होता आजचा दिवसाचा रुटीन. आणि आज आपण गाडी सर्व्हिसिंग वगैरे केले आणि आता चाललंय घरी. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. चला गुड नाईट.